आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। विश्वस्त मंडळानं जैन बोर्डिंगची जागा एका रात्रीमध्ये विकली। जैन बोर्डिंग जागा विक्रीवर याचिकाकर्ते योगेश पांडे यांचा आरोप। ही जागा विकता येत नाही, एका रात्रीमध्ये परवानग्या कशा मिळाल्या, पांडेंचा सवाल। जैन समाज रस्त्यावर उतरलाय। एका ट्रस्टच्या भूखंडाचा घोटाळा किती गंभीर आहे हे लवकरच कळेल। राऊतांचं वक्तव्य तर 3.5 ते 4,000 कोटींचा घोटाळा झाल्याचा राऊतांचा आरोप। जिल्हा परिषदेला मी माझा नरखेड गट सोडून लढतो, तुम्ही अनगर सोडून माझ्या विरोधात लढा। राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष उमेश पाटलांचे माजी आमदार राजन पाटलांना खुला आव्हान। लातूरच्या उदगीर आणि जळकोटमध्ये महायुती म्हणूनच निवडणुका लढवणार, आमदार संजय बनसोडेंकडून स्पष्ट। पूरग्रस्तांच्या मदतीसाठी संजय बनसोडेंकडून उपक्रम हाती। मतदार यादीमध्ये घोळ असल्याचा भाजपच्याच जिल्हाध्यक्षाचा आरोप। मतदार यादीमध्ये 7,000 नावांची पुनरावृत्ती तर 3,000 मृतकांची नावं। बुलडाण्याचे जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदेंची पालकमंत्र्यांकडे तक्रार। गंगापूर विधानसभा मतदारसंघात 36,000 बोगस मतदार। सत्ताधारी राष्ट्रवादीचे आमदार सतीश चव्हाण यांचा निवडणूक आयोगावर आरोप। मयत व्यक्तींची मतदार यादीमध्ये नावं असल्याचा आरोप। 1972ला शरद पवारांनी विद्या प्रतिष्ठान सारख्या संस्था काढल्या, मी राजकारण न आणता संस्थेला मदत केली, अजित पवारांचं वक्तव्य। सध्या देशामध्ये आणि राज्यामध्ये दाढीवाल्यांचं राज्य सुरू, जळगावमधल्या एका कार्यक्रमात बोलताना मंत्री गुलाबराव पाटलांचं वक्तव्य। पाऊस आणि विहिरी तुडुंब भरल्यानं राज्यामध्ये यंदा रब्बीचं क्षेत्र 67 लाख हेक्टरवर जाणार। शेतकऱ्यांनी बियाणं खतांची चिंता करू नये, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचं आश्वासन।